श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. तर हे येणारं मराठी नवीन वर्ष 12 राशींसाठी कसं जाणार आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. चैत्र शुक्ल प्रतिपदा असलेला हा दिवस नवीन संवत्सर आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात दर्शवतो. तर यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी आलेले आहे गुढीपाडवा. हे हिंदू नवीन वर्ष फार खास असणार आहे. या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल, कारण या काळात ग्रहाचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे हिंदू नववर्ष मेष ते कन्या रास अशा 12 राशींसाठी नेमकं कसं असणार तेच थोडक्यात जाणून घेऊया. तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीसाठी हे वर्ष सरासरी परिणाम देऊ शकतं. कामाच्या ठिकाणी विशेषतः प्रशासकीय किंवा जबाबदारीच्या कामात आदर वाढू शकतो. तथापि तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगण्याची फार गरज आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी हे वर्ष लोकांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळू शकतं. त्यांच्या करिअरची परिस्थिती स्थिर राहू शकते आणि हळूहळू प्रगतीची चिन्हेही दिसू शकतात. यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हिंदू नववर्ष हे करिअरच्या चांगल्या संधी घेऊन येऊ शकतं. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात आणि व्यवसायात असलेल्यांना नफाही मिळू शकतो. त्याचबरोबर कठीणातील कठीण परिश्रमातून सकारात्मक फळ मिळण्याचीही अपेक्षा आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीसाठी हिंदू नववर्ष कौटुंबिक पाठिंबा मिळेल. नातेसंबंध ते देखील चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्षात सामाजिक दर्जा वाढू शकतो. ते नवीन लोकांशी जोडले जातील. आर्थिक बाबींमध्ये घाई टाळणं महत्त्वाचं आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास. तर कन्या राशीसाठी हिंदू नववर्षात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ तर मिळेल, मात्र उत्पन्न वाढण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घेण्याचीही गरज आहे. स्वतःसाठी वेळ काढा. जोडीदाराची साथ तुमच्यासाठी फार मोलाची ठरेल. तर या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.